आमच्या उंच खडक भागामध्ये सर्वेला आलोय म्हणून असं भासून काही माहिती घ्यायला सुरुवात केली. म्हणजे काही लोकांचे मोबाईल नंबर घेतले. तुम्ही कोणाला मतदान करणार आहे, तुमचे पुढचे हे कसे असणार आहे, मतदानापर्यंतचे तुमचे काय अपेक्षा आहेत का, अशा काही घटना आमच्या कानावर यायला लागल्या. त्याच्यात त्यांच्या वया जेव्हा आम्ही पकडल्या, त्याच्यामध्ये आमच्या काही भगिनींची नावं आम्हाला आढळली. त्यांच्याशी संपर्क केला असता आमच्या उंचकडक गावच्या वाळुंजताई तिथं उपस्थित झाल्या. त्यांना आम्ही विचारणा केली असता आमच्या असं लक्षात आलं का संबंधित जी मुलं होती त्यांना प्रथमतः तुम्ही कोणाला मतदान करताय, तुमच्या मतदानामागचा हेतू, त्यानंतर समजा तुम्ही त्या ताईंनी त्यांना सांगितलं की आम्ही शिवसेनेला मतदान करणार आहे, तर मग शिवसेनेचं मतदान तुम्ही कशासाठी करताय बघ, ते आम्ही तुमच्या मतदानामध्ये बदल घडवण्यासाठी आम्ही काय प्रयत्न करतोय, मग तुम्हाला काय कशाची आवश्यकता आहे का, पैशाची गरज आहे का, अशा विचारणा त्यांच्याकडून केल्या गेल्या. मग आता ते कोणत्या अनुषंगाने केले गेले हे सर्व जनतेला माहिती आहे. माननीय नामदार अजितदादा पवारांच्या मृत्यूनंतर आम्ही वैयक्तिक सर्व मंडळी जेव्हापासून ही न्यूज आम्हाला कळाली तेव्हापासून पूर्णपणे प्रचार यंत्रणा थांबवून अजितदादांना एक आदरांजली म्हणून आम्ही पूर्ण प्रचार यंत्रणा थांबवली होती. परंतु ज्या पद्धतीने समोरचे उमेदवार अशा खालच्या स्तरावर जाऊन एका साईडला कॅमेऱ्यात म्हणायचं का आमचे दादा गेले, आमचा नेता गेला, आणि त्यांना आदरांजली देण्यासाठी डोळ्यात पाणी आणायचं आणि गोरगरीब जनतेला दिशाभूल करून पैसे देण्याचं आमिष दाखवायचं, हे कितपत योग्य आहे हे प्रत्येक सुज्ञान नागरिकाने आज विचार करायची गरज मला वाटते. माझी आता साहेबांशी बोलणं झालेलं आहे. साहेबांनी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे की या संबंधित काही चुकीचा प्रकार आढळला, आता याच्यात काय होईल भविष्यात, त्यांच्या पद्धतीने किती गुन्ह्यात ते सापडतात हे त्यांच्या कायद्याचा भाग झाला. परंतु साहेबांनी आम्हाला आश्वस्त केलंय की अशा पद्धतीने जर कोणी चुकीचं काम करत असेल तर त्यांना आळा घालण्याचं काम आणि त्यांना एक कडक शासन करण्याचं काम डिपार्टमेंट सुद्धा करणार आहे. आणि गोरगरीब जनता सुद्धा आज ज्या पद्धतीने आपण सर्वजण इथे एकत्र आहेत, माझे पत्रकार बंधूंना हात जोडून विनंती आहे का आज तालुक्याचे आमदार यांनी जी सभा, शोकसभा आपण आयोजित केली, ती आम्ही आज मनापासून आयोजित केली होती. जरी आम्ही विरोधात काम करत असलो तरी अजितदादांना एक आदरांजली म्हणून आम्ही ती सभा आयोजित केली होती. परंतु काही व्यक्ती जे समोरच्या पार्टीची आता जी गाडी पकडली ती संबंधित त्या कॉलेजची आहे आणि ते कॉलेज कोणाचं हे सर्वांना ज्ञात आहे. त्या लोकांनी असं वागणं हे महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे, राजकारण राजकारणाच्या जागी राहील, परंतु हे चुकीचे प्रकार आपल्या भविष्यात कधी कोणाच्या हातून घडले जाऊ नयेत, यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू. उद्या इलेक्शन होतील, जातील, मतदार आपल्या पद्धतीने मतदान करतील, परंतु ह्या पैसे देण्याच्या सवयी किंवा आमिष दाखवायच्या सवयी ह्या 100% चुकीच्या आहेत. हे लोकशाहीला घातक आहे. तरी आपण सर्वांनी याचा विचार करावा आणि एक सुज्ञ मतदार म्हणून येणाऱ्या मतदानामध्ये सहभागी व्हावं ही विनंती. धन्यवाद. किती मुलं त्या ठिकाणी? आता आम्ही जे पकडले गेले त्यामध्ये 6 मुलं, 6 मुलं असल्याचं आम्हाला प्रथमदर्शी कळालं. जेवढे ताब्यात साहेबांनी घेतले तेवढे आम्ही तिथं थांबवण्याचा प्रयत्न केला. साईडने ताब्यात घेतले. आता साहेबांनी, आता मी अजून त्यांच्याविषयी विचारणा केलेली नाही, परंतु एक 4-5 लोक आता ताब्यात आहेत त्यांच्या, आणि त्यातले काही लोक हे म्हणजे 99% लोक हे बुलढाणा किंवा बाहेरच्या याच्यातले लोक आहेत. त्यांचा इथं काही संबंध नाही आहे तसा. पैसे वाटत होते की आम्हीच दाखवत होते? आता ज्या वाळुंजताई आहेत, तुम्ही जर मगाशी आम्ही प्रत्यक्ष जेव्हा निवडणूक निर्णय अधिकारी आणि धाडपथक तिथं आलं, त्या ताईंकडून आम्ही जेव्हा माहिती घेतली तर ताईंचं म्हणणं असं आलं की ते आम्हाला पैशाचं आमिष देत होते. म्हणजे ज्या वाळुंजताईंना त्यांनी पैशाचं आमिष दिलं त्या स्वतः आमच्या बरोबर प्रचारात सहभागी असतात सगळ्याचं. त्यांनी जेव्हा गडबड वाटली तेव्हा त्यांनी आम्हाला वैयक्तिकरित्या फोन करून सांगितलं की अशा लोक आमच्या घरात येतात, ते घरात लहान मुलं आहेत, आम्ही महिला एका बाजूला असतो, म्हणजे वाडी भागात थोडा कमी लोकसंख्येचा भाग आहे, तर तिथं अशी विचारणा करून आम्हाला पैशाचं आमिष देण्याचं काम चालू आहे. त्यामुळे आम्ही ती गाडी पकडण्यात आली. तर मग ती गाडी समर्थ शैक्षणिक संकुलाशी निगडीत असल्याचं लक्षात आलं. त्याच्यावर जे ड्रायव्हर आहेत, समर्थ शैक्षणिक संस्था बेल्ले त्यांच्याशी निगडीत असलेली ती गाडी आहे आम्हाला लक्षात आलं. त्यांच्या मागे समर्थ बेल्ले लिहिलेलं होतं. त्यांचा ड्रायव्हर सुद्धा आपल्या राजुरी गावातलेच आहेत. मग ते हो, गाडी आता साहेबांनी जप्त केलेली, समोर संबंधित ड्रायव्हर सुद्धा आहेत. आम्ही आमदार शरद सोनवणे यांनी जे काही अजितदादांच्यासाठी त्यांना श्रद्धांजलीपर सभा त्या ठिकाणी आयोजित केली होती,
तिथं सर्वजण मंडळी उपस्थित होतो आणि राजुरीमधनं फोन आला की अशी एक 5-6 जणांची टीम त्या ठिकाणी घरोघरी जाऊन तुमचं नाव, तुमचं वय आणि घरात सदस्य संख्या किती आहे आणि तुमचा पक्ष कोणता हे कालपासून खरं तर ऐकण्यात येत होतं, परंतु आज प्रत्यक्षात राजुरीमध्ये सर्व मंडळी पोहोचली होती. त्याच्या मागचा हेतू त्यांचा असा आहे, शिवसेना पक्षाची स्वतंत्र यादी त्यांनी वहीमध्ये सेपरेट केलेली, जे मतदार शिवसेनेचे आहेत त्यांची, ते नागरिकांना विचारतात तुम्ही कोणत्या पक्षाचे मतदार आहात. आणि ते जर समजा उदाहरणार्थ 4 सदस्य संख्या जर त्या घरामध्ये आहे तर त्या 4 सदस्य संख्या असलेल्या व्यक्तींसाठी तितकी व्यवस्था करायची पैशांची आणि मागून त्यांची ती सर्व काही टीम आहे की त्यासाठी काम करणार आहे. म्हणजे अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे, आपल्या सर्वांचे नेते असणारे या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालं. आम्ही सर्वांनी प्रचार थांबवलाय आणि एकीकडं डोळ्यात खोटे अश्रू आणून दुसऱ्या बाजूला आज ही छुपी षडयंत्र यंत्रणा लावून लोकांमध्ये प्रलोभन दाखवून जर समजा एखादा व्यक्ती म्हटला की आम्ही शिवसेनेला मतदान करणार आहे, मग त्या ठिकाणी त्यांना विचारलं जाते की का मतदान करणार आहे, मग तुम्हाला काही कसली पैशाची अपेक्षा आहे का, मग आम्ही काही सांगू का आमच्या माणसांना तुमच्यापर्यंत पैसे पोहोचतील. अशा प्रकारची एक यंत्रणा त्यांनी त्या ठिकाणी लावून जो काही प्रचार करण्याचा जो प्रयत्न केला तो अतिशय चुकीचा आणि लांछनास्पद आहे असं आम्हाला वाटतं. मुलं काय म्हणतात, कुठले आहेत? काय हे बुलढाणा, वाशिम वगैरे त्या साईडची मुलं आहेत. कोणती तरी एक वार्तांकन करणारी एक एजन्सी आहे आणि त्यामार्फत ते असं सांगतात की आम्ही हा सर्वे करतोय, परंतु आज हा सर्वे करण्याचा वेळच नाही राहिला. तुम्ही सर्वे करा, परंतु वेगळ्या पद्धतीने तुम्ही प्रत्येक घरात चालेल, प्रत्येकाचे नंबर घेतायत. शिवसेना म्हटलं का मग तुम्ही त्याचं जे नाव सेपरेट लिहितात, तुम्ही त्याचे नंबर सेपरेट लिहितात, मग हा नेमकं याच्यातनं समजायचं काय. आणि माननीय उपमुख्यमंत्री नाव आहे ना? हो, गाडीवरती देखील कॉलेजचं नाव आहे ते आणि गाडीवरती ड्रायव्हर सुद्धा त्या कॉलेजचाच कर्मचारी आहे. म्हणजे स्पष्ट होतं हे कोण सगळं घडून आणते. विरोधकांचं नाव घेण्याची गरज राहिली नाही. ही सगळ्या गावाला सर्वेच्या नावाखाली ही पैसे वाटपाची यंत्रणा त्यांनी चालू केलेली आहे असा आमचा स्पष्टपणे आरोप आहे. आता किती लोक पोलिसांनी ताब्यात घेतले? आता 6 लोक त्या ठिकाणी आहेत, त्यांचे उपसंपादक देखील त्या ठिकाणी आलेले आहेत. त्या एजन्सी संबंधित एजन्सी पण इथली नाही साहेब, ती एजन्सी कुठली तरी बाहेरची एजन्सी येते आणि त्यांच्या त्या हे करून साहेबांच्या पण ह्या गोष्टी लक्षात आलेल्या की याचा हेतू नेमकं काय आहे, ते थोडंसं कायद्याच्या आडून या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. एजन्सी आहे त्याच्याशी संबंधित कोणाशी काय संपर्क झालाय का, किंवा त्यांचं काय म्हणालं आहे? नाही, आमचा काही संपर्क झाला नाही. आम्ही ज्या हे कळलं त्यावेळेस त्यांना तिथं अडवण्याचा प्रयत्न केला आणि एक तक्रार आम्ही भरारी पथकाकडे गेली. भरारी पथक देखील त्या ठिकाणी गेलो होतं, सर्व तपासणी केली आणि त्यांना देखील त्या वयांमध्ये ते सगळे नंबर वगैरे घेतलेले आढळून आले. परंतु हे दाखवलं असं की हा कॅम्पेनिंगचा भाग आहे, परंतु जर कॅम्पेनिंगचा भाग आहे तर समोरच्या उमेदवाराची गाडी का त्यांच्यासोबत आहे आणि ती यंत्रणा का त्यांनी लावलेली आहे. शिवसेना पक्षाच्या जे काही मतदार आहेत ते मतदार ओळखून प्रत्येकाची यादी सेपरेट केलेली आहे. हा कुठेतरी पूर्णपणे संशयास्पद भाग वाटतो. साहेब कॅम्पेनिंग आहे तर माझा नंबर घेण्याची जरूरत तुम्हाला काय. समजा तुम्हाला एखाद्या पक्षाचा पोल जाणून घ्यायचा आहे, पण तुम्ही पत्रकार मंडळीत साहेब, तुम्ही लोकशाहीचा 3रा स्तंभ तुम्हाला मानलं जातं. तुम्हाला जर एखाद्या आमच्या सारख्याचा पोल जाणून घ्यायचा आहे तर तुमचे प्रश्न सुद्धा त्या पद्धतीचे असले पाहिजे ना साहेब, की तुम्ही कोणाला मतदान करणार. ठीक आहे, इथपर्यंत तुम्ही 100% विचारू शकता, पण माझ्या घरात किती मतदार आहेत, त्यांचे फोन नंबर कुठे आहेत, ते कोणाला कशा पद्धतीने मतदान करणार, तुम्ही त्यांनाच मतदान का करणार आहे, ते मतदान बदलण्यासाठी तुम्हाला काय आवश्यकता, पैशाची आवश्यकता आहे का, कसली आवश्यकता आहे, हे विचारायचं कामच नाही ना साहेब त्या एजन्सीचं. त्यामुळं हा आमचा मुद्दा हाच आहे. आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना सुद्धा विनंती केली का याच्यात सखोल चौकशी त्यांनी आम्हाला आश्वस्त केलंय, परंतु शेवटी आपण सगळे ज्ञातात की ह्या गोष्टी कोण घडवतंय आणि कशासाठी घडवतंय. आज अजितदादांच्या निधनानंतर आमची प्रामाणिक इच्छा होती का सर्व पक्षीय नेत्यांनी किंवा आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी एक दादांना आदरांजली म्हणून आम्ही प्रचार यंत्रणा बंद ठेवली साहेब, आणि दादांच्याच पक्षाच्या उमेदवारांच्या संबंधित लोकांकडून जर ही अशी पैशाची देवाणघेवाण होत असेल तर ही दादांना आदरांजली म्हणायचं का दादांचा अपमान म्हणायचं साहेब. हे आमच्यासारख्या एक तळागाळाच्या कार्यकर्त्याची तुम्हाला प्रश्न आहे साहेब, तर काय तुम्हाला हे करायचं. आमची प्रशासनाकडे हीच मागणी साहेब की ह्या सगळ्या गोष्टी तात्काळ थांबवल्या पाहिजेत. ही आता वेळच नाही सर तुमचं सर्वे करण्याची, कॅम्पेनिंग करून त्यामार्फत हा छुपा प्रचार पैशाचा करण्याची. तर आमची प्रशासनाला देखील हीच विनंती की हा तात्काळ प्रकार जो चाललेला आहे हा बंद करावा.